नाशिक शिवसेनेमध्ये एबी फॉर्म वाटप सुरू असताना जोरदार राडा झाला। माजी महापौर विनायक पांडे आणि त्यांच्या मुलाचं तिकीट कापल्यावरून शहराध्यक्ष अजय बोरस्ते आणि जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्यात तूतूमैमै झाली। यावेळी बोरस्ते यांना धक्काबुक्कीही झाली, मात्र स्वतः बोरस्ते यांनी याचा इन्कार करत केवळ वादावादी झाल्याचं म्हटलंय। SSK हॉटेलच्या आत आणि बाहेरही दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। अखेर पोलिसांनी या परिसराचा ताबा घेत गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं। या गोंधळानंतर पांडे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती, मात्र ऐनवेळी पांडेंचा मुलगा ऋतुराज आणि भावजाई कल्पना पांडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यामुळे हे बंड शमलं। मात्र ऋतुराज वेळेत केंद्रावर पोहोचू न शकल्यामुळे अर्ज दाखल करू शकले नाही। कुटुंबियातील तिकीट वाटपावरून शिवसेनेत झालेलं रणकंदन अजूनही शांत झालेलं नाही आहे। शेवटचं म्हणजे माजी महापौर विनायक पांडे यांनी आपला अर्ज भरलेला नाही आणि ऋतुराज पांडे यांचाही अर्ज भरला गेलेला नाही असं म्हटलं जात आहे। वस्तुस्थिती जाणून घेऊया, काय नेमकी परिस्थिती आहे, अर्ज आपण भरला की नाही? या सगळा झालेला प्रकार गैरसमजुतीतून झालेला आहे। शिवसेना एक कुटुंब आहे, आमच्यात कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आहे। आणि उद्धव साहेबांचा मला ताबडतोब फोन आला। उद्धव साहेबांनी सांगितलं, विनायक काय झालं? म्हटलं काही नाही साहेब, गैरसमजुतीतून झालं आणि आम्ही परत एकत्र बसू। आणि मी त्यांना पण सांगितलं, शिवसेनेचे जे नाशिकमध्ये 31 प्रभाग आहे, 31 प्रभागाची जबाबदारी माझ्यावर द्या। मी संपूर्ण प्रभागात शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल असं उद्धव साहेबांना सांगितलं। उद्धव साहेबांनी मला ताबडतोब सांगितलं का विनायक तुझ्या मुलाचा एबी फॉर्म पाठवतो आणि ताबडतोब एबी फॉर्म भर। पण काय झालं, थोडा लेट झाला। एबी फॉर्म आला त्याचा, ॲक्च्युली फॉर्म भरला होता, एबी फॉर्म लेट झाला, त्यामुळे तो एबी फॉर्म स्वीकारला नाही। त्यामुळे उद्या त्याची माघार घ्यायची आणि त्यालाही सांगितलं तिथे शिवसेनेचे जे उमेदवार असेल, तू युवा सेनेचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, तू संपूर्ण शहरभर फिरलं पाहिजे आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत केली पाहिजे। हे भाजपच्या लिस्टमध्ये पण मात्र त्याचं नाव दिसतंय। नाही, भाजपच्या लिस्टमध्ये नाव आलं ना असं कुठलं नाही। आमच्या वहिनींचं उद्या तुम्हाला समजून जाईल का शिवसेनेचा एबी फॉर्म जोडलेला आहे। उद्धव साहेबांनी तो पण एबी फॉर्म दिला आणि एबी फॉर्म दिला उद्धव साहेबांनी, याचा पण दिला, याचा लेट आला, एवढंच झालं। पांडे यांचा कुटुंबातील जो वाद होता शिवसेनेतला तो आता पूर्णपणे संपलेला आहे आणि पांडे शिवसेनेतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।